नमस्कार मित्रांनो, मी संतोष इंदूर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण लॅब टेक्निशियनचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा त्याची काही फ्री डेमो लेक्चर्स अपलोड करणार आहोत. त्यामध्ये आपण जो मेटाबॉलिझमचा पार्ट आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी मला तुम्हाला सांगायचे की आपण लॅब टेक्निशियनची बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये टेक्निकल आणि जनरल दोन्ही बॅच सुरू झालेल्या आहेत. टेक्निकल बॅचमध्ये आपण आपला टेक्निकल सिलेबस कव्हर करून घेणार आहोत आणि जनरल बॅचमध्ये तुमचे नॉन टेक्निकल सब्जेक्टसुद्धा कव्हर करून घेतले जातील. तुम्हाला जर या बॅचबद्दल माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर एनरोल करून घ्या. ठीक आहे, आता आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया जो आहे मेटाबॉलिझमचा. ओके, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सिलेबस काय आहे, लॅब टेक्निशियनचा सिलेबस काय आहे डिटेलमध्ये पाहू की त्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत, कुठले सब टॉपिक्स आहेत, काय काय विचारलं जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. ओके. तर काय येतं, फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, नेमकं मेटाबॉलिझम म्हणजे काय असू शकतं, काही आयडिया आहे? तर मेटाबॉलिझम म्हणजे काय की लॅब टेस्ट रिलेटेड जे काही मेटाबॉलिक प्रोसेस होतात, ठीक आहे, जसं की सॅम्पल अनालाइज करणं कशाचं, ब्लड किंवा युरिनचं, आणि स्टडी करणं की प्रोसेस कशी होते, फूड जे आहे ते एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट होतं, काही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत का ते डिटेक्ट करणं, आणि परत एन्झाईम डिसऑर्डर कुठले आहेत का, हे सगळं डिटेक्ट करण्याचं काम कुठं होतं, मेटाबॉलिझम मध्ये होतं. ठीक आहे. तर दॅट्स हाऊ मेटाबॉलिझम इज रिलेटेड टू लॅब टेक्निशियन. आले लक्षात? तर हे आपण या सिलेबस मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट जो आहे तो आहे बॉडी फ्लुइड. आता बॉडी फ्लुइड मध्ये काय काय येतं? आता बॉडी फ्लुइड म्हणजे काय नेमकं? आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, युरिन आहे, CSF आहे. ठीक आहे, CSF म्हणजे काय माहिती आहे? माहिती नाहीये, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे. परत सलायवा येतं, ECF येतं. ठीक आहे. अजून येतं ICF येतं. ठीक आहे. सायनोवियल फ्लुइड आहे, परत पेरिटोनियल फ्लुइड आहे. ठीक आहे. पेरिटोनियल फ्लुइड जे असतं ते कुठे प्रेझेंट असतं माहितीये का? ते असतं लंग्स आणि ॲब्डॉमेन मध्ये प्रेझेंट असतं. ओके. तर हे सगळं फूड आहे जे बॉडी फ्लुइड आहे. ओके. ते हेल्प करतं, कशासाठी हेल्प करतं? ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतं, परत प्रोटेक्शनसाठी हेल्प करतं. बरोबर आहे. CSF जे आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, ते कुठे प्रेझेंट असतं? आपल्या ब्रेन आणि स्कलच्या आत प्रेझेंट असतं. ठीक आहे. तर ते प्रोटेक्शनचं काम करतं, प्रॉपर फंक्शनिंग होतीये का हे चेक करतं. ठीक आहे. हे बॉडी फ्लुइडचं काम आहे. तर मग ते आता ब्लडशी रिलेटेड एखादी टेस्ट परफॉर्म करतोय आपण, युरिनची टेस्ट परफॉर्म करतोय, CSF घेतोय ऍज अ सॅम्पल म्हणून. म्हणजे ते जे सॅम्पल घेतोय ते कशासाठी घेतोय आपण? चेक करण्यासाठी की काही डिसीज आहे का, काही डायग्नोस होतं का. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॉडी फ्लुइड सुद्धा लॅब टेक्निशियनशी काय आहेत? रिलेटेबल आहेत. ओके. नेक्स्ट जो आहे तो आहे आपला लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन. आता यामध्ये काय आपण सगळ्या टेस्ट पाहणार आहे, जसे की असणार आहे लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, गॅस्ट्रिक फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट. ठीक आहे. आता लिव्हर फंक्शन टेस्ट, LFT मध्ये कुठले पॅरामीटर्स आपण पाहतो? यामध्ये आपण SGPT, SGOT, ठीक आहे, बिलिरुबिन असेल, परत ALP असेल, प्रोटीन असेल, ह्या सगळ्या पॅरामीटर्सची आपण स्टडी करतो लिव्हरची टेस्ट करताना. ठीक आहे. समजा हेपॅटायटिस झालेलं असेल किंवा जॉन्डिस झालेलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? LFT करावं लागतं. ओके. आणि किडनी फंक्शन टेस्ट, आता किडनीची जी टेस्ट आहे ती कुठल्या पॅरामीटर्स वरती होते? युरिया, क्रिएटिनिन, ओके, युरिक ऍसिड. समजा किडनीमध्ये काही इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? TFT परफॉर्म करावी लागते. ठीक आहे. गॅस्ट्रिक फंक्शन टेस्ट पण तशीच आहे. आता TFT, थायरॉइड फंक्शन टेस्ट, आपल्याला माहिती आहे की तीन प्रकारचे हार्मोन असतात. कोणाला माहिती आहे का कुठले हार्मोन्स आहेत ते? T3 आणि T4. बरोबर आहे. TSH हा सुद्धा हार्मोन असतो थायरॉइडचा. तर यांची जी टेस्ट आहे ती परफॉर्म केली जाते यामध्ये. ओके. हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम हे टर्म तुम्ही ऐकले असतील. जर हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असेल तर हायपोथायरॉइडिझम होतं, जास्त झालं असेल तर काय होतं? हायपरथायरॉइडिझम होतं. ओके. नेक्स्ट आहे आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री कसं रिलेटेबल आहे आपल्या लॅब टेक्निशियनच्या सिलेबस सोबत? काय असणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये? ठीक आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जी स्टडी आपण करतो ती आहे कशाची? आपल्या कार्बन कंपाऊंडची स्टडी असते. बरोबर आहे. तर आपण एखादं जेव्हा प्रॅक्टिकल परफॉर्म करतो लॅबमध्ये तेव्हा आपण रिएजंट यूज करतो, राईट? अल्कोहोल यूज करतो, ऍसिड यूज करतो, कुठले इंडिकेटर यूज करतो. ठीक आहे. तर ते काय आहेत? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहेत. बरोबर आहे. तर दिस इज हाऊ ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज इवन रिलेटेड टू आपलं लॅब टेक्निशियन. आलं लक्षात? पुढे पाहूया आता आपण
मटेरियल सायन्स यामध्ये काय असणार आहे? मटेरियल सायन्स मध्ये काय येणार आहे? आता मटेरियल सायन्स मध्ये येणार आहे इक्विपमेंट. ठीक आहे, कुठले कुठले इक्विपमेंट वापरतो आपण, एखादं प्रॅक्टिकल परफॉर्म करतोय. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं डीएमएलटी झालेलंच आहे, पीजी डीएमएलटी झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे इक्विपमेंट आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करताना यूज करावे लागतात. ठीक आहे, तर ते इक्विपमेंट जे आहेत त्यांची कम्पॅटिबिलिटी बघायची असते. ठीक आहे, आता समजा ऍसिड आहे, तर ऍसिड आपण कुठे स्टोअर करणार? ग्लासच्या जारमध्ये स्टोअर करणार. बरोबर आहे, ग्लास बिकर मध्ये ठेवणार आपण. आपण ते प्लास्टिक मध्ये ठेवणार का? नाही ठेवणार. ठीक आहे, रबर मध्ये ठेवणार का? नाही ठेवणार. ठीक आहे, तर ही कम्पॅटिबिलिटी असते. हे सगळी स्टडी आपण कुठे पाहणार आहोत? मटेरियल सायन्स मध्ये पाहणार आहोत. ओके, परत जो नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा तो आहे बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री काय आहे? बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? बायोमॉलिक्युल्स. ठीक आहे, कुठले कुठले बायोमॉलिक्युल्स असतात? कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन असतात, लिपिड्स असतात. ठीक आहे, तर या बायोमॉलिक्युल्सची स्टडी करणं, ठीक आहे, फंक्शन, बॉडी फंक्शन कसं होतं हे अंडरस्टँड करणं, आणि वेगवेगळे जे एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत, त्यांचे टेस्ट परफॉर्म करणं, या सगळ्या गोष्टी आपण जे शिकतो ते शिकतो आपण कशामध्ये? बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकत असतो. ओके, आता नेक्स्ट पाहूया आपण नॅनो टेक्नॉलॉजी. काय असणार आहे नॅनो टेक्नॉलॉजी? आता नॅनो म्हणजे आपल्याला माहिती आहे की मायक्रो. बरोबर आहे, सगळ्यात लहान पार्टिकल्सची आपल्याला काय करायची आहे? स्टडी करायची आहे, टायनी पार्टिकल्सची. तर यामध्ये काय होतं की जी टेस्ट परफॉर्म करतो ना त्यावेळेस बायोसेन्सर्स वापरले जातात. ठीक आहे, आता तुम्ही ग्लुकोजची टेस्ट कधी परफॉर्म केलेली असेल तर ग्लुकोजची टेस्ट परफॉर्म करताना तुम्ही एक ग्लुकोमीटर नावाचे डिव्हाइस यूज करता. ठीक आहे, तर ते नॅनो पार्टिकल्सनी बनवलेलं आहे. तर ते कसे बनतात हे सगळी स्टडी आपण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करणार आहोत. ठीक आहे, पुढचा जो आहे तो आहे मॉलिक्युलर बायोलॉजी. व्हॉट इज मॉलिक्युलर बायोलॉजी? आताच कुणीतरी सांगितलं होतं की आरएनए आणि डीएनए. तर आरएनए आणि डीएनए ची जी स्टडी आहे, ठीक आहे, म्हणजे जेनेटिक एखादा डिसऑर्डर असेल तर त्याची स्टडी कुठे केली जाते? मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये केली जाते. डीएनए, आरएनए, प्रोटीन. ठीक आहे, आणि कुठली मेथड यूज केली जाते? पीसीआर, जेल इलेक्ट्रोफोरेसिस या मेथड यूज करून मॉलिक्युलर बायोलॉजीची स्टडी करतो आपण. पुढे पाहूया, पुढे जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो आहे सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे सेलचं स्ट्रक्चर. ठीक आहे, सेलचं जे कल्चर आहे त्याचे टेक्निक्स आपण पाहणार यामध्ये. सेल कसं ग्रो होतं, परत अंडरस्टँडिंग पाहणार सेलची, त्याचं मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन केल्यानंतर सेल कसं दिसतं, या सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होणार आहेत आपल्या सेल बायोलॉजीच्या टॉपिकमध्ये. पुढे आहे आपलं इम्युनोलॉजी. इम्युनोलॉजी मध्ये काय असणार आहे? इम्युनोलॉजी मध्ये असणार आहे तुमचं डिफेन्स मेकॅनिझम. ठीक आहे, अँटीजन अँटीबॉडी जे रिएक्शन्स होतात या सगळे आपण कुठे पाहणार? इम्युनोलॉजी मध्ये पाहणार. कुठले टेस्ट परफॉर्म केले जाते इम्युनोलॉजी मध्ये? इलायझा येतं, रॅपिड टेस्ट येतं. ठीक आहे, परत तुमचं HIV, कोविड, प्रेग्नेन्सी टेस्ट या सगळ्या कशामध्ये येतात? इम्युनोलॉजी मध्ये येतात, कशा परफॉर्म करायच्या हे. आणि पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण काय शिकणार आहे? बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय की वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा किंवा सिस्टीमचा यूज कसा करायचा एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी. बरोबर आहे, वॅक्सिन प्रोडक्ट प्रोड्यूस करायची असेल आपल्याला, कुठले अँटीबायोटिक प्रोड्यूस करायचे असतील तर याची स्टडी आपण कुठं करतो? बायोटेक्नॉलॉजी मध्ये करतो. पुढे जो टॉपिक आहे तो आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी मध्ये आपण काय शिकणार आहे? पॅथॉलॉजी मध्ये आपण डिसीजची स्टडी शिकणार आहे की डिसीजचे सिम्पटम्स काय असतात, डिसीज नेमका काय असतो, त्याचे कॉजेस काय असतात, त्याचे इफेक्ट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या येणार आहेत कशामध्ये? पॅथॉलॉजी मध्ये येणार आहेत. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमी मध्ये काय असतं? अॅनाटॉमी म्हणजे काय? स्ट्रक्चरची स्टडी. ठीक आहे, बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स प्रेझेंट आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन बद्दल आपण माहिती शिकतो अॅनाटॉमी मध्ये. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे फिजिओलॉजी. आता अॅनाटॉमी रिलेटेड आहे कशासोबत? स्ट्रक्चर सोबत. आणि फिजिओलॉजी रिलेटेड कशासोबत आहे? फंक्शन सोबत. ओके, आपल्या बॉडीमध्ये जे काही सिस्टीम चालतात त्यांचं फंक्शन कसं होतं हे सगळं फिजिओलॉजी मध्ये आपण पाहतो. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी आणि व्हायरोलॉजी मध्ये काय शिकतो आपण? मायक्रो आणि व्हायरोलॉजी मध्ये काय? वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा व्हायरसमुळे कुठले डिसिजेस होतात. ठीक आहे, जसं की आपल्याला माहितीये टीबी माहितीये, किंवा आपण व्हायरसमुळे झालेला एखादा डिसीज म्हणजे जस्ट झालेला कुठला आहे? कोविड आहे. ठीक आहे, तर त्याला कसं डायग्नोज करायचं, त्याच्यासाठी कुठली टेस्ट परफॉर्म करायची, या गोष्टी आपण शिकणार आपल्या मायक्रोबायोलॉजी आणि व्हायरोलॉजी मध्ये.
पुढला जो टॉपिक आहे तो आहे मायकोलॉजी. आता मायकोलॉजी मध्ये कशाची स्टडी होते? मायकोलॉजी मध्ये स्टडी होते फंगायची. ओके, फंगायचं, फंगल इन्फेक्शन कसं होतं स्किनवर, नेल्सवर, लंग्सवरती जसं फंगलचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याला क्युअर कसं करायचं, त्याला डायग्नोज कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण मायकोलॉजी मध्ये शिकतो. आता याच्यामध्ये टेस्ट परफॉर्म केली जाते, एक केओएच माउंट नावाची टेस्ट असते, ती परफॉर्म केली जाते. ओके, परत फंगलचं कल्चर कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आपल्या मायकोलॉजीच्या युनिटमध्ये. पुढे सिरोलॉजी. आता सिरोलॉजी मध्ये काय येतं? सिरोलॉजी मध्ये येतं तुमचं अँटीजन अँटीबॉडी, जे काही रिएक्शन्स आहेत ना सिरम मधल्या, त्या सगळ्या येतात. आता टायफॉइडची जी टेस्ट आहे, ठीक आहे, ती कुठली टेस्ट आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. टायफॉइडची जी टेस्ट आहे ना ती पण सिरोलॉजीचाच पार्ट येतो. ओके, आलं लक्षात? आता आपण पाहूया पुढे काय येतं. तो आहे बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स. बायोफिजिक्स आणि रेडिएशन सायन्स मध्ये काय पाहणार आपण? आता बायोफिजिक्स म्हणजे काय? जे काही फिजिक्सचे प्रिन्सिपल्स आहेत ते बायोलॉजी मध्ये आपण कशा प्रकारे यूज करू शकतो हे पाहणार आपण बायोफिजिक्स मध्ये. ओके, ऍप्लिकेशन ऑफ फिजिक्स प्रिन्सिपल्स टू बायोलॉजी सिस्टीम. नंतर रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय येतं? एक्स रे रेज, गॅमा रेज. ओके, याबद्दल माहिती आपण पाहणार. कुठे यूज होते? डिफ्युजन, सॉरी, आपल्या सिटी स्कॅन मध्ये यूज होतं. ठीक आहे, आता कॅन्सरची ट्रीटमेंट आहे, रेडिओथेरपी वगैरे, तर रेडिएशनचा यूज केला जातो. ओके, हे पाहणार आपण कुठे? बायोफिजिक्स मध्ये. नेक्स्ट जो आहे तो आहे न्यूक्लिअर फिजिक्स आणि लॉज ऑफ मोशन. न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये काय येणार? आपण स्ट्रक्चर स्टडी करणार. कशाचं? ॲटमचं. ओके, हे आपण पाहणार आहे आपल्या न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये. आणि लॉज ऑफ मोशन मध्ये काय येणार? जी काही ऑब्जेक्ट आहेत त्यांची मुवमेंट कशी होते हे आपण लॉज ऑफ मोशन मध्ये पाहतो. ठीक आहे, जर समजा एखादं ऑब्जेक्ट घेतला आपण, आता सेंट्रिफ्युगेशन मशीन आहे, ठीक आहे, जे आपण यूज करतो प्रॅक्टिकल्स मध्ये. तर सेंट्रिफ्यूज कसं मुवमेंट करतं, कुठल्या बेसिसवर ते मुवमेंट करतं, ठीक आहे, हे सगळं, त्याची हँडलिंग, त्याची अॅक्युरसी, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो लॉज ऑफ मोशन मध्ये. आलं लक्षात? पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कन्झर्वेशन लॉज, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता कन्झर्वेशन लॉज म्हणजे काय? एनर्जीचा यूज कसं करतात, लॅबचे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते एनर्जीचा यूज कसं करतात, कन्झ्युम कसं करतात, हे येतं कन्झर्वेशन लॉज मध्ये. परत आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, आता आपण सेपरेशन टेक्निक परफॉर्म करतो, सेंट्रिफ्युगेशन केलेलं आहे, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सेपरेट होतं सिरम आणि आपलं ब्लड, बरोबर आहे, सेपरेट होतं. तर ते कसं होतं, कुठल्या फोर्सनी होतं, हे पाहणार आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये. स्टॅटिक्स मध्ये काय असणार आहे? यामध्ये इलेक्ट्रोफोरेसिस, जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत त्याबद्दल आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पाहणार. पुढे जो टॉपिक येतो तो येतो अल्ट्रासोनिक अँड अकॉस्टिक्स. यामध्ये काय येतं अल्ट्रासोनिक मध्ये? आता आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्ज असतात, ठीक आहे, एक ऑडिमेंट्री असतं आणि एक हाय फ्रिक्वेन्सी वालं असतं. तर अकॉस्टिक मध्ये अशा वेव्ज असतात जे आपण नॉर्मल ह्युमन काय करू शकतो? ऐकू शकतो. अल्ट्रासोनिक म्हणजे कुठले वेव्ज आहेत जे एखादा नॉर्मल ह्युमन ऐकू शकतो का? ऐकू शकत नाही. ओके, पुढे असणारे आपले थर्मोडायनॅमिक बायोकेमिकल अनालिसिस. थर्मोडायनॅमिक मध्ये काय येतं? स्टडी करतो आपण हीटची, एनर्जीची, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं. ठीक आहे, आता लॅब मधले इक्विपमेंट आहे जसे की इन्क्युबेटर आहे, ऑटोक्लेव्ह आहे, रेफ्रिजरेटर आहे, या सगळ्यांची स्टडी कुठे होते? आपल्या थर्मोडायनॅमिक मध्ये होत असते. पुढे जो लास्ट आहे तो आहे सेपरेशन टेक्निक. सेपरेशन टेक्निक कुठले असणार आहेत? आता आपल्याला बऱ्याच सेपरेशन टेक्निक आपण शिकलेले असतो जेव्हा आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करतो. त्यामध्ये काय काय येतं? सेंट्रिफ्युगेशन येतं, ठीक आहे, क्रोमॅटोग्राफी येतं, इलेक्ट्रोफोरेसिस येतं, फिल्ट्रेशन येतं. या सगळ्या टेक्निक कशामध्ये येतात? सेपरेशन टेक्निक मध्ये येतात. तर हे सगळं आपण पाहणार या 23 युनिट मध्ये. ओके, तर हा आहे आपला होल सिलेबस जो आपण कव्हर करणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तुम्हाला जर याबद्दल काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता. ठीक आहे, आता आपण आपला जो फर्स्ट लेसन आहे तो सुरू करूया, जो असणार आहे आपला मेटाबॉलिझम. ठीक आहे, सो मेटाबॉलिझम म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिझम काय असतं? मेटाबॉलिझम. ओके, पाहूया आपण मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम काय असतं? मेटाबॉलिझम एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये सिम्पलर कंपाऊंडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? कॉम्प्लेक्स मध्ये होत असतं. आणि सोबतच कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं कशामध्ये होत असतं? सिम्पलर मध्ये होत असतं. हे दोन्ही टर्म जे आहेत ते कशामध्ये येतात? मेटाबॉलिझम मध्ये येतात. मेटाबॉलिझम जी आहे ना ती एक बेसिक लाईफ प्रोसेस आहे.
ओके. ज्यामध्ये येतं न्यूट्रिशन येतं, ट्रान्सपोर्टेशन येतं, एक्सक्रिएशन येतं, रिप्रोडक्शन येतं, रेस्पिरेशन येतं, मेटाबॉलिझम येतं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी येतात आपल्या मेटाबॉलिझम मध्ये. तर पुढे पाहू आपण मेटाबॉलिझमची डेफिनेशन काय आहे. कसं डिफाईन करणार आपण मेटाबॉलिझमला. Metabolism is the sum total of all biochemical reactions occurring in the body. आता आपल्या बॉडीमध्ये जे काही बायोकेमिकल रिएक्शन्स होतात त्यांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम असं म्हणतो. त्यांच्या समला म्हणजे सगळ्या ज्या रिएक्शन्स आपण पाहिल्या त्या सगळ्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम असं म्हणत असतो. ओके. These reaction help in energy production, growth, repair and maintenance of life. आता या जे रिएक्शन्स आहेत ते हेल्प करतात. कुठे हेल्प करतात? एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करतात, परत ग्रोथसाठी हेल्प करतात, बॉडीमध्ये रिपेअर मेकॅनिझम मध्ये हेल्प करतात. ओके. आणि लाईफला मेंटेन करण्यासाठी हे काय आहेत, खूप इम्पॉर्टंट रिएक्शन्स असतात. ओके. मेटाबॉलिझम ऑकर्स मेनली इनसाइड द सेल. आता मेटाबॉलिझम होतं कुठं, याची साईट कोणती आहे, तर हे कुठं होत असतं, इनसाइड द सेल होत असतं. ओके. द इम्पॉर्टंट साइट्स आर सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. आता आपल्याला माहिती आहे की सेलमध्ये एक सायटोप्लाझम प्रेझेंट असतं आणि सेल ऑर्गेनेल प्रेझेंट असतं. तर मेटाबॉलिझमची जी प्रोसेस होत असते ती सायटोप्लाझम मध्ये होत असते. ओके. आणि अजून कुठे होत असते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. आलं लक्षात. डेफिनेशन समजली आहे मायटोकॉन्ड्रियाची. काय आहे डेफिनेशन? मेटाबॉलिझम इज द सम ऑफ टोटल सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिएक्शन ऑकरिंग इन द बॉडी. ओके. दॅट इज डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिझम. ठीक आहे. आता पुढे पाहूया. पुढे जो आपला टॉपिक आहे मेटाबॉलिझमचे टाइप्स. ठीक आहे. डिव्हिजन्स. आता मेटाबॉलिझम जे आहे ते दोन याच्यामध्ये काय झालेलं आहे, पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. तर कुठले पार्ट्स आहेत त्यामध्ये, जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे कुठला पार्ट, कॅटेबॉलिझम. आणि सेकंड पार्ट जो आहे तो आहे अॅनाबॉलिझम. ओके. कॅटेबॉलिझम अँड अॅनाबॉलिझम. आता कॅटेबॉलिझम म्हणजे काय, कॅटेबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. मी सांगितलं होतं कॉम्प्लेक्स सिंपल मध्ये कन्वर्ट होते आणि सिंपलचं कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट होते. हे दोन्ही प्रोसेस कशामध्ये येतात, मेटाबॉलिझम मध्ये येतात. ओके. तर कॅटेबॉलिझम म्हणजे काय, जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सिम्पलर मॉलिक्युल्स मध्ये होतं. आणि सोबतच काय, विथ रिलीज ऑफ एनर्जी. एनर्जी काय होते, रिलीज होते. एटीपी काय होतं, रिलीज होतं. ठीक आहे. आणि अॅनाबॉलिझम म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल फ्रॉम सिम्पल मॉलिक्यूल. यामध्ये काय होतं, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार होतात कोणापासनं, सिंपल मॉलिक्युल्स पासनं. आणि एनर्जी काय होते, यूज होते. ओके. समजलं कॅटेबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम काय आहे. कॅटेबॉलिझम मध्ये काय होत असतं, ब्रेकडाऊन. आणि अॅनाबॉलिझम मध्ये काय होतं, सिंथेसिस. कॅटेबॉलिझम मध्ये एनर्जी काय होते, रिलीज होते. ओके. आणि अॅनाबॉलिझम मध्ये काय होते, एनर्जी यूज होत असते. आलं लक्षात. ठीक आहे. पुढे पाहूया आता. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे मी डायग्राम मध्ये, अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. इथे दिसते तुम्हाला जे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. ते स्मॉल मॉलिक्युल्स कन्वर्ट होत आहेत कशामध्ये, लार्ज मॉलिक्युल्स मध्ये. ओके. आणि काय होते, एनर्जी इन्व्हेस्ट होतीये. आणि कॅटेबॉलिझम मध्ये दिसते लार्ज मॉलिक्यूल कशामध्ये कन्वर्ट होत आहेत, स्मॉल मॉलिक्युल्स मध्ये. आणि एनर्जी काय होतीये, रिलीज होतीये. ओके. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. याला काय म्हणतो आपण, मेटाबॉलिझम असं म्हणत असतो. आलं लक्षात. मेटाबॉलिझम काय आहे, कॅटाबॉलिझम काय आहे, अॅनाबॉलिझम, सगळ्या गोष्टी आल्या. कुठे एनर्जी इन्व्हेस्ट होते, कुठे एनर्जी कंझ्युम होते. ठीक आहे. एनर्जी रिलीज कुठं होते, इन्व्हेस्ट कुठं होते, या गोष्टी समजल्या तुम्हाला. ठीक आहे. पुढे पाहूया आता. पुढे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटाबॉलिक पाथवे. काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स मेटाबॉलिक पाथवेचे, काय असणार आहेत. फर्स्ट जो आहे, मेटाबॉलिक रिएक्शन ऑकर्स इन अ स्टेप वाईज सिक्वेन्स. आता जे काही मेटाबॉलिक पाथवे आहे यामध्ये आपण काय पाहणार आहोत, आपण आता मेटाबॉलिक पाथवेसाठी कुठकुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, कुठले एन्झाईम्स असणार आहेत, कुठले कोएन्झाईम्स असणार आहे, कुठले हार्मोन्स असणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण एका एका बायोमॉलिक्युलचं मेटाबॉलिझम कसं होतं हे शिकणार आहात. ओके. तर कसं होत असतं, स्टेप वाईज होत असतं, एका सिक्वेन्स मध्ये त्यांचं काय होत असतं, मेटाबॉलिक रिएक्शन्स होत असतात.
इच स्टेप इज कंट्रोल्ड बाय स्पेसिफिक एन्झाईम. आता प्रत्येक जी स्टेप आहे ती कशी होते, कंट्रोल होते, कोणाकडनं, एन्झाईम कडनं कंट्रोल होत असते. आता काय काय येतं पाथवे मध्ये येतं सबस्ट्रेट येतं, इंटरमिडिएट येतं आणि फायनल प्रोडक्ट येतं. ओके, या तीन गोष्टी कशामध्ये येतात, मेटाबॉलिक पाथवे मध्ये येत असतात. सम पाथवे रिलीज एनर्जी, अदर कंझ्युम एनर्जी. ठीक आहे, जसे की आताच आपण पाहिलं कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. काही पाथवे मध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते आणि काही मध्ये काय होते, कंझ्युम होते. ओके, पाथवेज आर रेग्युलेटेड अकॉर्डिंग टू बॉडी नीड्स. आता आपल्या बॉडीच्या जशा नीड आहेत त्याच्यानुसार काय होत असतात, पाथवे रेग्युलेट होत असतात. ठीक आहे, आता समजा फास्टिंग टाइम आहे, ग्लुकोजची नीड आहे, तर काय होतं, आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज स्टोअर केलेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे, आणि ग्लुकोज यूज करतो बॉडी. म्हणजे बॉडीला ज्या गोष्टीची नीड आहे तशानुसार पाथवे काय होतात, रन होत असतात. पुढे पाहूया, रोल ऑफ एटीपी इन मेटाबॉलिझम. आता एटीपीचा रोल काय आहे मेटाबॉलिझम मध्ये, काय असणार आहे एटीपीचा रोल मेटाबॉलिझम मध्ये. एटीपी काय आहे, एक एनर्जी करन्सी आहे. ठीक आहे, एक एनर्जी करन्सी म्हणून ओळखलं जातं सेलची. एटीपी रिलीज ड्युरिंग कॅटेबॉलिझम इज स्टोर्ड इन एटीपी. आता आपल्याला माहितीये की कॅटेबॉलिझमच्या वेळेस काय होत असते, एनर्जी काय होते, रिलीज होते. ठीक आहे, आता ती रिलीज झालेली एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते, एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते. ठीक आहे, आता एटीपी जे आहे ते कुठे युज होतं, आता एटीपीचा युज किंवा समजा आता कॅटेबॉलिझम झालेलं आहे आणि जी एनर्जी आहे ती स्टोअर केलेली आहे एटीपी मध्ये, तर ते एटीपी त्या एनर्जीचा युज कुठे कुठे करतं, मसलचं कॉन्ट्रॅक्शन मध्ये करतं. ठीक आहे, आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये करतं. आपल्याला माहिती आहे की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह मध्ये काय होतं, विथ द फ्लो गोष्टी जात असतात आणि ऍक्टिव्ह मध्ये काय होतं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जात असतात. तिथं काय गरज असते, एनर्जीची गरज असते. बरोबर आहे, आपण हे शिकलं होतं. तर आता परत कुठे लागणार आहे, प्रोटीनचं सिंथेसिस, ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे. ठीक आहे, लिपिड्स ग्लायकोजनचं सिंथेसिस जिथं होतं ना, तिथं आपल्याला कशाची गरज लागणार आहे, एटीपीची गरज लागणार आहे. आता एटीपी कशासोबत लिंक होतं, कॅटाबॉलिझम सोबत पण होतं आणि अनाबॉलिझम सोबत पण होतं. ठीक आहे, जर एखाद्या पाथवे मध्ये एनर्जी प्रोड्यूस होतीये तर तो काय तयार करतो, एटीपी तयार करतो. आणि जर एखाद्या पाथवे मध्ये एनर्जी काय होतीये, कंझ्युम होतीये, तर तो काय करतो, एटीपीचा यूज करतो. आले लक्षात, हा आहे रोल कशाचा, आपल्या एटीपीचा मेटाबॉलिक पाथवेज मध्ये. काय काय होतं अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम मध्ये, जर एनर्जी प्रोड्यूस होत असेल तर काय आहे, एटीपी तयार होतीये. आणि जर एनर्जी कंझ्युम होत असेल तर एटीपी काय आहे, यूज होतीये. आलं लक्षात, कंझ्युम म्हणजे काय, यूज, आणि प्रोड्यूस म्हणजे काय, मेक. ओके, पुढे पाहूया, एन्झाईम्स अँड को एन्झाईम्स इन मेटाबॉलिझम. आता एन्झाईम्स आणि को एन्झाईम्स मेटाबॉलिझम मध्ये काय फंक्शन परफॉर्म करतात, काय करतात. आता एन्झाईम्सला आपण काय म्हणू शकतो, एन्झाईम्स जे आहेत ते काय आहेत, एक बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. ओके, आता एन्झाईम जी आहेत ती रिएक्शन बनवतात का, बनवत नाही, ती रिएक्शनला काय करतात, फास्ट करण्याचं काम करत असतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल कॅटलिस्ट असं म्हणतो. ओके, तर दे इन्क्रीज द स्पीड ऑफ मेटाबॉलिक रिएक्शन. मी आताच सांगितलं तुम्हाला, ते काय करतात, मेटाबॉलिक रिएक्शनची स्पीड काय करत असतात, इन्क्रीज करत असतात. मेनी एन्झाईम्स नीड को एन्झाईम्स. आता बऱ्याच एन्झाईमला कशाची गरज असते, को एन्झाईमची गरज असते. तर खाली दिलेले जे नावं आहेत ते कशाचे आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट को एन्झाईम्स. कुठले आहेत मोस्ट इम्पॉर्टंट को एन्झाईम्स, एक आहे एनएडी प्लस, एक आहे एनएडीपी प्लस, एफएडी आणि को एन्झाईम ए. हे काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट को एन्झाईम्स आहेत जे आपल्या मेटाबॉलिक पाथवेज मध्ये यूज केले जातात. व्हायटामिन्स आर ऑफन कंपोनंट ऑफ को एन्झाईम्स. आता व्हायटामिन्स पण काय आहेत, को एन्झाईम्सचेच कंपोनंट्स आहेत. ओके, आलं लक्षात, हे आहे आपले एन्झाईम्स आणि को एन्झाईम्स, यांचा यूज कसा होतो आपल्या मेटाबॉलिक पाथवे मध्ये, हे आपण पाहिलेलं आहे या स्लाइड मध्ये. पुढे पाहू आपण, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन मेटाबॉलिझम. आता ऑक्सिडेशन अँड रिडक्शन जे आहे मेटाबॉलिझम मध्ये, ते म्हणजे नेमकं काय. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन मध्ये काय होत असतं, जी एनर्जी आहे ती काय होते, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतात,
लॉस होत असतात, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा हायड्रोजन, तर त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढे आपण जे पाथवे पाहणार आहे त्यामध्ये ऑक्सिडेशन दिसणार आहे, रिडक्शन दिसणार आहे. तर तुम्हाला हे टर्म्स लक्षात ठेवायचे की ऑक्सिडेशन म्हणजे काय होतंय, इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, लॉस होत आहेत, हायड्रोजन काय होत आहे, लॉस होत आहे. आणि रिडक्शन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे गेन, इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, गेन होत आहेत. ठीक आहे. हायड्रोजन काय होतंय, गेन होते, त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणतो. ठीक आहे. मेनी मेटाबॉलिक रिएक्शन्स आर ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन, आणि खूप मेटाबॉलिक रिएक्शन्स आहेत ज्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर यामध्ये कुठले कोएन्झाइम्स आहेत, NADH आहे, FADH2, हे काय आहेत, कोएन्झाइम्स आहेत. कॅरी हायड्रोजन और इलेक्ट्रॉन टू रेस्पिरेटरी चेन, हे काय करतात, रेस्पिरेटरी चेन मध्ये इलेक्ट्रॉन्सला किंवा हायड्रोजनला घेऊन जाण्याचं काम करत असतात. आलं लक्षात. हे आहे आपलं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन मेटाबॉलिझम. ओके. पुढे आपण पाहणार आहोत, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे बायोलॉजिकल ऑक्सिडेशन. आता बायोलॉजिकल ऑक्सिडेशन मध्ये आपण कुठल्या गोष्टी पाहणार, नेमकं बायोलॉजिकल ऑक्सिडेशन म्हणजे काय हे पाहू. बायोलॉजिकल ऑक्सिडेशन म्हणजे काय की यामध्ये कंट्रोल होतं रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम फूड मॉलिक्युल्स. ठीक आहे. बायोलॉजिकल ऑक्सिडेशन इज अ कंट्रोल्ड रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम फूड मॉलिक्युल्स. इट ऑकर्स ओनली इन मायटोकॉन्ड्रिया. कुठं होते, फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. ठीक आहे. आणि हे कुठं कुठे इन्व्हॉल्व असतं बायोलॉजिकल ऑक्सिडेशन, एक तर असतं आपल्या ETC मध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये येतं, परत येतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये. आता यानंतर त्याचा जो फायनल एक्सेप्टार असतो इलेक्ट्रॉनचा, तो काय असतो, ऑक्सिजन असतो. तर लक्षात ठेवायचं की फायनल एक्सेप्टार ऑफ बायोलॉजिकल ऑक्सिडेशन इज ऑक्सिजन, अँड एंड प्रोडक्ट जो तयार होतो तो काय असतो, आपला वॉटर असतो. ओके. आलं लक्षात, बायोलॉजिकल ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.